तर मी तुम्हाला दाखवेल की आम्ही बंगला कुठे घेतला आणि बंगल्याचे चार्जेस किती झाले. तर ऍक्च्युली आम्ही 1 नाईट आणि 2 डेज इथे राहतोय, तर आमचे झाले 2,500 आणि आम्ही जर 3 दिवस राहिले तर 3 दिवस राहणार होतो. पप्पानी त्याचे गजब बेइज्जती है. आणि त्याचे 3 दिवस राहिलो तर 3000 आणि 2 दिवसाचे 2,500 आमचे घेतलेत. आणि बंगलो खरंच खूप छान आहे, आपण स्टे सुद्धा करू शकतो इकडे आणि इथे खूप शांतता आहे. तर जर तुम्हाला ही रूम हवी असेल तर मी लोकेशन टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये आणि अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज ही आहे आपला बंगलो, असा बंगला आहे आणि इथलं हे नेचर आहे. स्टार्टिंग होतं या गेट पासनं, तो गेट आहे आणि ही आहे कार आमची, असे दिसलं. आणि आतलं दाखवते आता. इथे खूप रूम्स आहेत. आम्ही ज्या रूम मध्ये राहतो ती ही रूम आहे. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही याच रूम मध्ये राहिलो होतो. हे बघा सगळे. तर ही बघा ही दुसरी रूम आहे. या घराची पेंटिंग चालू आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं आमचा बंगलो आणि हे 2 बंदर इथे बसलेले आहेत. इथे आम्ही मस्त रिलॅक्स करतोय. हे बघा हे कसे झुल्यावर बसले त्या. थांबा मी पण दाखवते इकडे बघा. तर आपण ना हे सगळं कव्हर करू. चल फिरूयात मस्त सगळ्या साईड. चल ना माझ्यासोबत. चप्पल द्या पप्पा. फिरून येतो ना आम्ही हे असं गोल. चप्पल द्या. चला गाईज लक्ष काही येणार नाही, आपणच जाऊयात. हे बघा इथून असं इथे आहे. बघू आपण जाऊया. काय इथे हे सगळे पाईप वगैरे आहेत, सगळी ग्रीनरी आणि हे दुसऱ्यांचे बंगलो वगैरे आहे. ही बघा इथे मम्मी तिच्या किचन प्लेस एरियामध्ये गेलेली आहे आणि हे काहीतरी हे आहेत वॉशरूम्स वगैरे. हाय आय डोंट नो व्हॉट इज दिस समथिंग. ओ माय गॉड. हे बघा हे असं काहीतरी आहे. दिस मस्त आहे ना मम्मा. एकदम सुंदर आहे यार लिटरली. इथे ओव्हन वगैरे सुद्धा आहे. पूर्ण असा किचन प्लेस एरिया आहे बघा. आणि आज रात्री आपण इथेच मस्त काहीतरी कॅम्पफायर करूयात. माझी बहीण इथे आधी राहून गेली आहे ना, त्यामुळे आम्ही इथे आलो. म्हणजे माझे काकांसोबत आलेली ती. बाबू मला बॉल भेटला. हो. अँड दिस इज हाऊ आवर बंगलो लुक्स. सगळे इथे चिल करतायत. ती पण तिथे चिल करते. लाइटिंग वगैरे पण लावली बहुतेक दिवाळीची इथे. आणि हे काय विहीर आहे वाटतं. बघू आपण रात्री ओपन करू विहीरला. आणि इथे आपली गाडी आहे. गाडीला आपल्याला वॉश करायचंय. चला आता असा आमचा बंगलो आहे. आता आपण जाऊया जेवण घेण्यासाठी. हे बघा डॉगी मस्त आहे इकडे शांत. चला तर आपण इकडे दर्या किनाऱ्याला आलो आहोत. झोका पण आहे. तर गाईज आपण आलो आहोत दर्या किनाऱ्याला आणि इथे बघा काय व्ह्यू आहे. हे बघा झोक्यात. आपण आता शिवला घेऊन जाणार आहोत झोक्यांमध्ये. चल रे बाबू पप्पाकडेच जायचे. पप्पा गेले जाऊ दे. बस मग बसून राहा. बाय. चल लवकर हळूहळू. तर बघा हे बघा थाली सिस्टम कुठली ही का फक्त सुरमई थाळी बांगडा पाप मस्त आहे ना. चला पहिलं मी जाणार शिवच्या आधी. ही बघ दीदी कशी बसली आहे. आणि हे बघा पप्पा. पप्पा पट झाला तुम्ही. थांबा तुम्हाला धक्का देते मी आता. अहो बाबा किती आहे गाईज. हे बघा हे दोघं. हाय बाबू दे पप्पा. हाय कर पा दे. तर गाईस
पप्पा आणि शिव लोक गेलती जेवण आणायला. आणि काय काय आणले जेवायला? थाळी सुरमई खूप काय काय, कोळंबी वगैरे पण आणले बघू. तसं तुम्हाला माझ्या फन विथ प्रसादची वाईब येते ना इथनं सोसायटीची ना. इथनं ती करते तर तुम्हाला माहितीच असेल, फक्त इथला कलर वेगळा आहे. हा तर गाईज आता आपण टेरेसवर जाऊयात. तसं माझ्या बावळट बहिणीने तुम्हाला सांगितलंच कसं जायचंय. बघा गाईज, दिस इज हाऊ आवर टेरेस लुक्स. यू कॅन सी हिअर. इथे जेवूयात आपण. गरज नसताना डोके चालू रे. हे या बंगलोचं कार्ड आहे. जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर यावर कॉल करू शकता.